सर्वांना नमस्कार. आज संगीत आहे आणि खूप खूप गाणी आहेत आणि घसा थोडा बसलेला आहे. त्यामुळे जसे असतील गाणी तशीही मानून घ्या, गोड मानून घ्या. हं? चला तर मग सुरू करू. आज मधू आणि संग्रामचं संगीत होतं आणि पूर्ण लग्न होईपर्यंतच अर्जुननं एक 5 स्टार हॉटेल बुक केलं होतं. आणि आजपासूनच त्यांचे फॅमिली फ्रेंड आणि वर वधू इथं राहायला आले होते. संग्रामसोबत जितेंद्र आला होता आणि संग्रामचे काही फ्रेंडसुद्धा होते. आणि इकडून अर्जुन अँड फॅमिली फ्रेंड आणि लेडीज वर्सेस जेंट्स असा संगीताचा सामना रंगणार होता. कारण ही थीम आज आर्यनने शोधून काढली होती. आणि त्यानं सगळ्या कपलने दिवस रात्र जागून बेडरूममध्ये एकमेकांसोबत केलेली गाण्याची आणि डान्सची प्रॅक्टिस या सगळ्यांवर पाणी फिरवलं. त्यानं मधूनच माईक हातात घेतला आणि म्हणाला, आता असं होणार नाही. नेहमीसारखं संगीत न होता वेगळ्या पद्धतीनं होईल आणि यावेळी संगीतची थोडीशी वेगळी थीम मी ठरवतोय. अतुल म्हणाला, म्हणजे आता वेगळं काय करायचं? आर्यन म्हणाला, अंकल, कपलचं काय काम असतं? एकमेकांना सावरून घेणं, हो ना? आणि आय नो व्हेरी वेल, प्रत्येकानं आपल्या आपल्या गाण्याची प्रॅक्टिस केली आहे. पण आता ती सगळी फूस झाली असं समजा. आणि आता कोणाला काहीच कळेना की नक्की आर्यनच्या मनात आहे तरी काय. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन सर, पटकन सांगा ना, काय इतकी उत्सुकता वाढवत आहात? आणि आर्यन म्हणाला, ओके जाणेमन, पण तुला माहीत नाही तुझा नवरा किती ग्रेट आहे. या सगळ्या आयडिया शोधून काढायला बहुत मेहनत लागते यार, असं म्हणून आर्यनं नाटकीपणानं डोक्याचा घाम काढून पुसतोय अशी ॲक्शन केली आणि त्याला सगळे हसले. आणि मग तो म्हणाला, तर इथे आपण गाण्याच्या भेंड्या घेणार आहोत आणि जे अक्षर येईल त्यावरून लेडीज किंवा जेंट्स यामधून कोणीतरी यायचं. इथे त्या अक्षरावरून कोणतंही गाणं वाजवलं जाईल आणि मग त्याच्या पार्टनरनं पुढे जायचं अपोजिट साईडच्या, आणि इथे मी लावेल त्या गाण्यावर एकमेकांना साथ द्यायची आणि आपण बेस्ट कपल आहोत हे सिद्ध करायचं. आणि आता हे ऐकलं तसं संग्रामनं आत्ताच सपशेल हार मानली आणि तो म्हणाला, मधू, आता काही खरं नाही आपलं. तूच मला डान्स शिकवला होता आणि आपण एका गाण्यावर प्रॅक्टिस केली होती आणि आपण कपल होण्याच्या आधीच बेस्ट कपल नाही हे सिद्ध होणार. मधू हसली आणि म्हणाली, संग्राम, जमेल, सगळं जमेल, डोंट वरी. मग आता सगळ्यांनी आर्यनच्या या थीमला खूप खूप छान म्हटलं आणि सुरू झाल्या गाण्याच्या भेंड्या. आणि सा रे ग म प ध नि सा असं आर्यन म्हणाला आणि स आलं लेडीजवर. आणि मग लेडीजमधून कोण उठणार? तर पहिल्यांदा उठली नेहा. आणि आता ऑफकोर्स जेंट्समधून उठावं लागलं अतुलला. आणि अतुल म्हणाला, नेहा, यू आर व्हेरी व्हेरी ब्रेव लेडी. आज पहिल्यांदा कशी काय उठलीस गं? आणि नेहा म्हणाली, अतुल, आपल्या मुलीचं लग्न आहे ना, मग आपणच सुरुवात करूया. आणि मग आता आर्यन गाणं लावायला बसला होता आणि अँकरिंग इंद्रा करत होता. आणि गाणं लागलं, साजन साजन तेरी दुल्हन तुझको पुकारे, आजा आकर मेरी हाथों में मेहंदी तू ही रचा जा, आजा आजा. आणि आता ह्या गाण्यावर डान्स करताना अतुल आणि नेहाची खूप तारांबळ उडत होती. नेहा तिच्या धुंदीमध्ये हातपाय हलवायची आणि अतुल तिला पकडायला गेला की ती मागं घ्यायची हात. बोट पकडायला गेलं की तिचं कोपर पुढं यायचं आणि सगळे हसायचे त्यांच्या त्या फनी ॲक्टिव्हिटीला. आणि अतुलने आता तिचा नाद सोडूनच दिला आणि बजाव ढोलकी म्हणून वेगळंच गाणं लावून डान्स सुरू केला, खाई के पान बनारसवाला. आणि त्याचा तो स्टेजच्या दुसऱ्या कोपऱ्यात नाचायला लागला. तशी पहिली शिट्टी आर्यननं मारली आणि नेहानं तिचा डान्सच थांबवला आणि त्याच्याकडे कमरेवर हात देऊन रागात बघत उभा राहिली. आणि त्याची अमिताभ बच्चनची ॲक्शन करून संपली आणि तोही थांबला. आणि नेहा म्हणाली, अतुल, झालं तुझं? इथे आपल्याला एकमेकांचा ताल पकडायला पाठवलं होतं
वेगळा वेगळाच सूर पकडून नाचायला नव्हतं लावलं. काय तू पण. आणि अतुल म्हणाला, नेहा डार्लिंग, आता सगळ्यांना माहीत आहे इतकी वर्ष तुझ्यासोबत मी कसा संसार केला. तू सा तर माझा प, तुझा ध तर माझा नी, तुझा तंबोरा तर माझी ढोलकी, आणि तुझी तुतारी आणि माझी सनई. आपला सूर कधी जुळलाच नाही तरी संसार झाला की नाही. मग आता एकाच तालावर नाही नसलं तर काय होते. आणि आपल्याकडे कोणी बघणारच नाही. बघणार तर आहे या यंगस्टरकडे. आणि यांच्या डान्सवरून कळणार आहे की हे कसे संसार करतील पुढे. चला आता आपण बसू, असं म्हणून तिचा हात पकडून तो बसला आणि त्यांनी सगळ्यांनी त्या दोघांसाठी शिट्ट्यावर शिट्ट्या मारल्या. डान्स चांगला नाही केला, पण सगळ्यांना भरपूर हसवून गेले ते दोघं नेहमीसारखे. आणि मग आता खई के पान बनारसवाला यावरून ल हे अक्षर आलं जेंट्सवर. आणि जेंट्समधून कोण उठणार म्हणून सगळ्यांनी जेंट्सच्या ग्रुपकडे बघितलं. आणि मुलांमधून कोण डान्स करायला येणार असं इंद्रानं ओरडून विचारलं. आणि आता आरव उठला सासऱ्याच्या पायावर पाय ठेवून आणि समोर आला. मग सगळ्यांनी त्याच्यासाठी कडकडून टाळ्या वाजवल्या. अँड कम ऑन जिजू असं म्हणून आर्यननं त्याला ओरडून प्रोत्साहन दिलं. आणि आरवनं सुद्धा त्याला अंगठा दाखवून डन केलं. मग त्याच्या अपोजिट टीममधून त्याच्यासोबत नाचायला पिहू उठली. तसंच सगळ्यांनी तिच्यासाठी कडकडून टाळ्या वाजवल्या. आणि आता अशा प्रकारची ही कॉम्पिटिशन लावूनच कोण जास्त चांगलं नाचतं हे कळणार होतं. आणि गाणं लावलं. लाल दुपट्टा उड़ गया रे बेरी हवा के झोंके से, मुझको पिया ने देख लिया हाय रे धोखे से, मना के मुझे दिल देगा वो मगर मेरी जान लेगा वो. आणि आता आरव पिहूनं डान्स सुरू केला. आणि पिहूनं पटकन जाऊन समोर दिसणारी एक चुनरी घेतली आणि दुपट्टा म्हणून वापरली आणि दोघांनी सुंदर डान्स केला. अतुल, नेहा, अर्जुन, तन्वी, विवेक, अस्मिता, कुणाल, रिया सगळे मोठी लोक सगळे त्यांच्याकडे कौतुकानं बघत होते. आणि नेहा अतुलला म्हणाली, बघ तुझ्यापेक्षा ना तर आरव बरा एकही बीट सोडत नाही, कसा डान्स करतोय पिहूसोबत. आणि अतुल तिची मस्करी करत म्हणाला, नेहा पिहू कुणाची मुलगी आहे माहीत आहे ना, ती माझी मुलगी आहे आणि किती इनोसंट आहे बघ ना, कोणालाही तिचं ताल पकडावं वाटेल. नाहीतर तुला बघितली की भीती वाटते नेहा. आणि तुझ्यासोबत नाचायला गेलो आणि तू जर पायावर पाय दिला तर काय होणार. हत्तीच्या पायाखाली दिल्यासारखी शिक्षा वाटली असती. म्हणून अतुल हसला. आणि त्याच्या शेजारी बसलेला अर्जुनसुद्धा खूप हसला. नेहानं त्याला फटकावला. आणि अर्जुन म्हणाला, अतुल गप्प बस ना यार, नेहा याला वरच्या रूममध्ये घेऊन जा आणि काय करायचं ते कर, आम्हाला डान्स बघू द्या. तसं नेहानं अतुलकडे डोळे वटारून बघितलं आणि संध्याकाळी तुला बघते असं म्हणाली. आणि आता ही रोजची धमकी होती, ती अतुलला नवीन नव्हती. मग आता पिहू आणि आरवचा डान्स झाला आणि सगळ्यांनी त्या दोघांसाठी कडकडून टाळ्या वाजवल्या. आणि ते दोघे खाली बसले. आणि आता लेडीजवर आलं अक्षर व. आणि मग आर्यननं बघितलं मधूकडं आणि मधू उठली काहीतरी इशारा समजून. याचाच अर्थ मधूनं आर्यनला फोन करून सांगितलं होतं की आर्यन ब्रो, जेव्हा सिम्पल सॉन्ग लावशील ना तेव्हा माझ्याकडे बघ, मी उठते. संग्रामला डान्स नाही येत ना, मग सिम्पल गाण्यावर आम्ही छान डान्स करू. आणि आर्यन तिला म्हणाला, मधू तू मला चीटिंग करायला सांगते. आणि मधू त्याला विनंती करत म्हणाली, प्लीज ब्रो माझं लग्न आहे, माझ्यासाठी एवढं कर ना. आणि मग तो म्हणाला, ओके ओके ये एहसान रहा मेरा तुम पर. आणि आता नेमका तो सिम्पल गाणंच लावणार होता हे मधूनं ओळखलं आणि ती स्टेजवर आली. आणि अपोजिट साईडकडून ऑफकोर्स संग्राम आला आणि आर्यननं गाणं लावलं. वादा रहा प्यार से प्यार का, अब हम ना होंगे जुदा, ये मेरी धड़कने सुन रहा है खुदा.
आणि खूप सुंदर मधू आणि संग्राम या क्यूटच्या सिंपलच्या छानशा गाण्यावर डान्स करत होते. आणि सगळ्यांनी त्यांच्याकडे बघून टाळ्या वाजवल्या, शिट्ट्या वाजवल्या आणि ते दोघे सगळ्यांचे आभार मानून खाली बसले. आणि आता जेंट्सवर आलं द आणि मग डी आलं म्हणून जेंट्समधून उठला कुणाल आणि आर्यननं गाणं लावलं, धक धक करने लगा. आणि हे गाणं म्हणजे कुणालच्या पूर्ण अपोजिट होतं. आणि रियानं तर डोळ्यावरच हात ठेवले. आणि कुणाल म्हणाला, आर्यन बेटा माणसं बघून तरी गाणं लाव, हे क्या आहे, आता तुझी आतून धगधग गर्ल होणार का? तसं सगळ्यांनी शिट्ट्या वाजवल्या आणि येस म्हणून सगळे हसले. पण आता रिया काही येत नव्हती स्टेजवर. तिला ती छाती वगैरे हलवणं जमणारच नव्हतं. आणि तरीही कुणाल तिच्या हाताला पकडून पकडून ओढत होता. आणि जमल तसं करू रिया, डोंट वरी असं म्हणाला. आणि आर्यन शिट्टी मारून म्हणाला, कमॉन तू, आम्हाला पण बघू दे ना तू मामानं कसं घायाळ केलं. तसं तसं रियानं आता आर्यनकडे बघितलं आणि म्हणाली, बदमाश, एक थप्पड देईन, तू गाणं बदल. आणि आर्यन म्हणाला, नो, एकदा लागलेलं गाणं लागलं, गाणं बदलणार नाही. आणि रियानं आता अर्जुनकडे बघितलं आणि खूप नाराज झाली. आणि आता तिच्या मध्येला दुसरं कोण येणार अर्जुनशिवाय. आणि आता बब्बर शेर उठला आणि म्हणाला, टायगर, धगधग गरलं तिकडे नाही, इकडे आहे, असं म्हणून त्यानं तन्वीकडे इशारा केला. अँड ओ माय गॉड, कडकडून टाळ्यांचा पाऊस पडला तन्वीवर. आणि तन्वीला अजून सूर झाली. आणि अर्जुननं आता कॉलर टाईट करतच आणि ब्लेझर काढून फेकलं आणि तो स्टेजवर आला. त्यानं त्याच्या शर्टची वरची 2-3 बटणंसुद्धा काढून टाकली. शर्टच्या बाहेरची बटणं काढून बाह्या मागं सरकवल्या. अँड ओ माय गॉड, काय स्टनिंग हॉट हँडसम दिसत होता अर्जुन. आणि बहुतेक आजच्या पार्टीत आगच लावणार होता. आणि आत्ताचा त्याचा लुक खूप बोल्ड होता. आणि या सगळ्या तरुण मुलींना म्हणजे आर्या, मधू, पिहू, स्वीटीला त्यांचे हँडसम जवान मुंडेसुद्धा फिके वाटायला लागले अर्जुनसमोर. आणि आता त्यानं स्टेजवरूनच कुणालला आव्हान केलं की, कुणाल, तुझ्या बहिणीला वर पाठव. आणि सगळेजण तन्वी तन्वी करून ओरडायला लागले. आणि तन्वीला वर जाण्याशिवाय पर्याय नव्हता, नाहीतर लेडीज हरल्या असत्या. आता ती वर गेली आणि तिनं अर्जुनच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं आणि त्यानं तिला हसून डोळा मारला. आणि आता तिनं सुद्धा सगळ्यांकडे पाठ केली. प्लेट करून केलेली पदराची पिन काढून फक्त सिंगल वन साईड पिन केली आणि अख्खा पदर खाली सोडला. आणि मग तिनं सगळ्यांकडे स्टेजकडे तोंड केलं. आणि आत्ता तिचा लुक होता जानलेवा आणि कातिलाना लुक. आणि आत्ता तिला या वयात या लुकमध्ये बघून विवेकने आपलं खालीच बघितलं. कधी काळी ती त्याची क्रश होती हे त्याला आठवायला लागलं. आणि कशाला उगीच अर्जुनसमोर तिच्याकडे बघा आणि स्वतःची झोप उडवा. आणि ते योग्यही नव्हतं आत्ता, कारण आता ते सगळे फॅमिली फ्रेंड होते. आणि त्यानं आपलं दुसरीकडेच बघितलं. आणि आता तन्वी तरी काही कमी होती का? हॉटनेसच्या बाबतीत अर्जुनच्या तोडीस तोड होती. आणि तिनंही अर्जुनला एक दिलखेचा डोळा मारला, त्याच्या डोळा मारल्याच्या उत्तरात खातर. आणि मग अर्जुनने हसूनच चुटकी वाजवली आणि म्हणाला, लाईट प्लीज. तशी सगळी लाईट बंद झाली. स्टेजवरची सुद्धा लाईट बंद झाली आणि दोघांवर 2 स्पॉटलाईट पडल्या. आणि आता त्या दोघांना कोणीच दिसत नव्हतं, पण सगळ्यांना ते दोघे फक्त दिसत होते. आणि आता इथे आपल्याला कोणीच बघत नाही असं समजून तन्वी आणि अर्जुन धक्क धक्क करने लगा या गाण्यावर डान्स करणार होते. आणि सगळेजण खूप आतुरतेने त्यांच्या परफॉर्मन्सची वाट बघत होते. भयान शांतता पसरली होती. आणि त्या शांततेचा भंग करत एक आवाज आला, मॉम अँड डॅड, आर यू रेडी? आणि अर्जुन म्हणाला, येस टायगर. आणि आता गाणं लागलं, म्युझिक सुरू झालं. आणि तन्वीनं तिचा वन साईड पदर वाऱ्यावर फडकवून एक गिरकी घेतली. आणि पाठीमागून अर्जुननं जसा तिचा हात पकडला तशी तन्वी म्हणाली, आऊच. तसं अर्जुनने तिला स्वतःकडे वळवून घेतलं
आणि दोन्ही हाताने तिच्या कमरेभोवती मिठी टाकली आणि तन्वीनं त्याच्या छातीवर छाती घासत धक धक करने लगा, ओ मोरा जियारा डरने लगा, सैया बैया छोडना, कच्ची कलिया तोडना, असं म्हणून डान्स करायला सुरुवात केली आणि मादकपणे दातांनी तिचा ओठ चावला. आणि अगदी सेम टू सेम माधुरी दीक्षित वाटत होती. तिची कमरेची हालचाल, छातीची हालचाल इतकी मादक होती की बास, सगळेजण क्लीन बोल्ड झाले. आणि तिच्या तोडीस तोड अर्जुनही होता. त्यानं तिचं मनगट पकडून तिला जमिनीवर फेकलं आणि अर्धवट तिच्या अंगावर तो पडला आणि तिच्या मादक देहावरून त्याची जालिम नजर फिरवत तो म्हणाला, दिल से दिल मिल गया, मुझसे कैसी ये हया, तू है मेरी दिलरुबा, क्या लगती हो वारवा, तू है मेरी दिलरुबा, क्या लगती है वारवा, धक धक करने लगा, असं म्हणून दोघेही त्या फरशीवर डान्स करत होते एकदम हॉट. आणि आता दोघांचा डान्स संपला, लाईट पूर्ण ऑफ झाली. सगळ्यांनी त्या दोघांसाठी कडकडून टाळ्या वाजवल्या, चिट्ट्या वाजवल्या. पुन्हा लाईट लागली तर अर्जुन सर आणि तन्वी मॅडम स्टेजवरून गायब. आणि हे काय, हे दोघे कुठं गेले असं म्हणून सगळीकडे त्यांना शोधलं, पण ते आता सापडणार नव्हते. आणि अतुल मला, टायगर तुझे मॉम अँड डॅड गेले हनीमूनसाठी. आणि इतका हॉट परफॉर्मन्स दिल्यावर कोणाला इतक्या गर्दीत थांबू वाटेल यार, असं अतुल म्हणाला. सगळे खूप 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 हसले. आणि आता इकडे कुठेतरी एका कोपऱ्यात पडद्याच्या आड अर्जुन तिला घेऊन आला होता. दोघेही लव्हर्स एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून हरवून गेल्यासारखे बघत होते. आणि त्यानं तिच्या पातळ कमरेत हळूच हात घालून जवळ ओढली आणि जोरात छातीला छाती प्रेस झाली. आणि अर्जुन म्हणाला, हाय तनू, तू तर माझ्यामध्ये आग लावून टाकलीस, काय हॉट परफॉर्मन्स दिलास डार्लिंग, आणि रिअली आता तुला सोड वाटत नाही, असं म्हणून त्यानं झटकन तिला बेसावत ठेवून जवळ ओढून तिच्या तोंडामध्ये तोंड घालून तिच्या ओठांचा समाचार घ्यायला लागला. आणि आता तन्वीच्याही हार्टमध्ये धकधक व्हायला लागलं. पण अर्जुन आता तिला सोडत नव्हता. आणि इकडे आर्यनला इंद्रा म्हणाला, आर्यन आता तुला डॅडपेक्षा हॉट परफॉर्मन्स द्यायचा आहे, एवढं लक्षात ठेव. आणि आर्यन लगेच म्हणाला, येस इंद्रा जिजू, वाय नॉट. आणि लगेच तन्वी उठली आणि म्हणाली, हो पण स्वीटी प्रेग्नंट आहे हे लक्षात ठेव. तसं आर्यननं पुन्हा डोकं खाजवलं आणि पुन्हा त्याला सगळे हसले. आणि इतक्यात हा काय तमाशा सुरू आहे असा एक खणखणीत आवाज गेटकडून आला. आणि सगळ्यांनी तिकडे बघितलं तर ती संग्रामची मम्मी होती. आणि सगळे चकित झाले. आणि संग्राम घाबरला. आणि आता इथे तन्वी अर्जुन नाहीत, म्हणून संग्रामची मम्मी जास्त शहाणपणा करेल का, आणि इथं अर्जुन आल्यावर त्या लालची लोंबडीचं काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. बाकी आजचा एपिसोड आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. थँक्यू सो मच.